नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. शेपू म्हणलं की सगळेच नाकं मुरडतात, नको नको म्हणतात बरं का, ढेकर येते म्हणून. पण आज अशी शेपूची रेसिपी करणार आहोत जे की मागून मागून खातील. चला मग नेमकी ही रेसिपी कुठली आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतले एक छोटी वाटी इतकी चणा डाळ. ही चणा डाळ आपल्याला भिजत घालायची आहे, त्याच्यासाठी एक मोठी वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये घेतलेली चणा डाळ काढून घेतली. आता याच्यामध्ये पाणी घालूयात आणि हलक्या हाताने चोळून ना ही चणा डाळ आपण धुवून घेऊयात. आता वर खराब निघालेलं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि डाळ भिजण्यासाठी ना आपल्याला पाणी घालायचं याच्यामध्ये साधारण एक ग्लासभर इतकं आणि झाकण ठेवून आपण साधारण एक 2 ते 3 तास ही डाळ भिजत ठेवणार आहोत. बरोबर इथं 3 तासानंतर मी पाहत आहे अगदी चांगल्या प्रकारे डाळ भिजले. तुमच्याकडे अति जास्त वेळ असेल तर तुम्ही अगदी जास्त वेळ भिजत घातला 7-8 तास तरी चालेल, म्हणजे अगदी रात्री भिजत घातलात आणि सकाळी वापरलात तरी चालेल. डाळ चांगल्या प्रकारे भिजले. आता याच्यातलं पाणी काढून घेतले आणि बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायची सांगतेच. आता इथं घेतले ही शेपू, एक गड्डी घेतले बरं का. आता चांगली निवडून घेतली, म्हणजे देठाकडला भाग काढून टाकला आहे. जितपत कोवळी आहे तितपत ही शेपू जी आहे ती घेतली बघा. आता ही शेपू निवडून घेतली, अजून काही धुतलेलं नाही. तर ही आपल्याला ना धुवून घ्यायची आहे. चिरल्यानंतर धुवायची नाही, तर चिरण्या अगोदरच आपल्याला धुवायची आहे. कुठलीही पालेभाजी असू दे, तुम्ही चिरल्यानंतर धुवायची नाही बरं का. अशी निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि पाणी निथळल्यानंतर चिरून घ्यायची. आता बघा ह्या चाळणीवरती ना ही शेपू काढून स्वच्छ नळाखाली धुवून घेतले आणि बाजूला ठेवूयात पाणी नितळण्यासाठी. तोपर्यंत आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये का नाही पावटी इतका लसूण घातला आहे बघा. लसूण भरपूर वापरायचा. 2 चमचे इतके धणे वापरलेत, 1 चमच इतके जिरे वापरलेत, त्याचबरोबर 4 ते 5 इतक्या हिरव्या मिरच्या वापरल्यात आणि दरदरीत असं वाटून घेऊयात बरं का. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलात तरीसुद्धा चालेल. पाणी वगैरे घालायचं नाही या वाटणामध्ये. असंच आपल्याला हे भरड भरड वाटून घ्यायचं आहे. आता हे तयार वाटण आपण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा जी भिजवलेली आपली चणा डाळ होती ना ती काढून घेऊयात. सर्व चणा डाळ काढून घेऊयात. पाणी जरासुद्धा ह्याच्यामध्ये वापरायचं नाही. पण जर तुम्हाला वाटत असताना हे वाटलं जात नसेल त्यावेळेस मात्र थोडंसं तुम्हाला पाणी वापरायचं आहे. आता मी सुद्धा इथं वाटलं जात नव्हतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे बघा आणि मस्त दरदरीत असं वाटून घेतलं आहे. अगदी बारीक पेस्टच व्हायला हवी असं काही नाही. आणि पाण्याचा वापर मात्र कमीत कमी करायचा आहे बरं का, जास्त पाणी वापरायचं नाही. आता ही वाटलेली डाळ बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायची सांगतेच. तोपर्यंत बघा ह्या शेपूमधलं सुद्धा पाणी आपलं पूर्णपणे निथळलं. आता ही शेपू बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. जमेल ती इतकी तुम्हाला बारीक चिरायचे बरं का. नेहमी आपण शेपूपासनं बघा सुकी भाजी करतो जी की डाळ टाकून करतो. शिवाय बरेच जण शेपूपासनं गरगटीसुद्धा करतात. पण आज आपण की नाही शेपूच्या मस्त खुसखुशीत खमंग कुरकुरीत अशा वड्या करणार आहोत बरं का. अगदी म्हणजे एकदा कोणाला खायला दिल्यात ना पुन्हा म्हणतील त्या नाही का वड्या केल्या त्या पुन्हा कर म्हणून. इतक्या छान जबरदस्त चवी लागतात, म्हणजे कळत सुद्धा नाही की ह्या आपण शेपूच्या वड्या केल्यात. इतक्या छान लागतात बरं का. आता बघा सर्व जी शेपू होती ती बारीक बारीक चिरून झाली. आता इथं थोडीशी मुठभर इतकी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून अशी. आता कोथिंबीरसुद्धा आपण चिरून घेऊयात. ह्याच्यामध्येच आपल्याला मिसळून घ्यायचे आहे. आता काय करायचं, आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत का नाही म्हणून. आता ही बारीक चिरलेली शेपू आणि कोथिंबीर आहे तर ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तसं तर ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला वड्या दाखवल्याच आहेत बरं का. कोथिंबीर वड्या, अळू वड्या, कोबीच्या वड्या, बटाट्याच्या वड्या, मुगाच्या वड्या, सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आता बघा जी चणा डाळ आपण वाटून ठेवली होती ना ती सर्व चणा डाळ ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. चणा डाळमुळे ना वड्या छान खमंग होतात, खुसखुशीत चवीला भारी लागतात बरं का. अगदी तुम्हाला चणा डाळ नसेल वापरायची तिथं तुम्ही भिजत घालून मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. शिवाय चणा डाळ वापरायची नसेल मग बेसन जास्त तुम्ही वापरू शकता. आता बघा चणा डाळ घातल्यानंतर आपण जो वाटून ठेवलेला ठेचा होता तो सर्व घालून घेतला आहे. पाव चमच इतकी हळद घातले, थोडंसं हिंग घातलं आहे बघा. आता चवीनुसार मीठ घालूयात. साधारण अर्धा चमच इतकं मीठ घालायचं आहे. आता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट वापरू शकता, धना पावडर वापरू शकता. पण हिरवी मिरची वापरले म्हणून इथं मी लाल तिखट वापरत नाही आणि धणे आपण वाटण करत असताना वापरल्यामुळे मी धणे पावडर वापरले नाही. आता इथं बघा थोडंसं तीळ घातलं आहे अर्धा चमच इतकं. हातावरती चोळून ओवा घातला आहे, त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घातला आहे बघा. थोडंसंच अर्धी पळी इतकं तेल घालूयात आणि ह्याच्यामध्ये छान बाइंडिंग यावं वड्यांना. ह्याच्यासाठी सुरुवातीला इथं अर्धी वाटी इतकं बेसन घातलं आहे आणि पुढं लागल्यानंतर आपण वापरणारच आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता, म्हणजे कुरकुरीत वड्या होतात. आता हे सर्व मिसळून घेऊयात. पाणी जरासुद्धा वापरायचं नाही, कारण शेपू धुतलेली असते ती हलकी थोडीशी ओलसर असते. शिवाय चणा डाळ भिजत घातलेली असते बघा, त्यामुळे त्याची पेस्टसुद्धा हलकी ओलसरच असते. त्याच्यामुळे त्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं बरं का. बघा छान असं इथं मळून झालं आहे. पण जरा बेसन हे कमी वाटते बघा मला, म्हणून इथं आणखीन थोडंसं अर्धी वाटी इतकं बेसन घालत आहे.
बेसनच्या ऐवजी तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि सर्व आता हे मिसळून घेऊयात. अगदीच तुम्ही ह्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा ह्याच्यावरचं सालं काढून खिसून घ्यायचा आणि पूर्ण त्याच्यातलं पाणी निथळल्यानंतर तो एक कच्चा बटाटासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. मस्त चवीला ह्या वड्या लागतात बरं का. आता बघा हे सर्व हे मिसळून झालं आपलं. आता काय करायचं आहे, साधारण एक 5 मिनटं तर असंच ठेवायचं. अति जास्त वेळ ठेवायचं नाही बरं का, नाहीतर हे सैल सर जरा पातळ होतं म्हणून. पण 5 मिनटं तरी हे भिजत ठेवायचंच आहे. आता इथं 5 मिनटानंतर पाहत आहे बघा, इथं एक चाळण घेतले आणि त्याला मी तेल लावून घेतले बघा. आणि आता हे वड्याचं जे मिश्रण केलं ना ते सर्व ह्या चाळणीवरती काढून ना थापून घेऊयात. चाळणीच्या ऐवजी तुम्ही एखादं ताट घेऊ शकता जे की पसरट असतं ते. शिवाय तुम्ही एखादं स्टीलचं पातेलं घेऊ शकता खालून सपाट असलेलं, किंवा एखादा कुकरचा डबा घेऊ शकता खालून सपाट असलेला. त्याला फक्त तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं चाळणीमध्ये सर्व मिश्रण थापून घेतलं आहे आणि वरून थोडंसं इथं तीळ घालत आहे. तीळ माझ्याकडे थोडे होते ना म्हणून इथं थोडंच घातलं बघा. आता चला आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी गॅसवरती बघा पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. ही चाळण ह्या पातेल्यावरती नेऊन ठेवायची. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण एक 10 ते 12 मिनटं लागतील आपल्याला ह्या वड्या वाफवण्यासाठी बघा. आता बरोबर इथं मी 12 मिनटांतर पाहत आहे. आपल्या ह्या वड्या वाफवल्या गेल्यात. कसं समजायचं सांगू का? तुटपेट घेऊ शकता किंवा अशी सुरी घेऊ शकता. मध्यभागी तुम्हाला अशी घालून बघायचे बघा, स्वच्छ आले. मिश्रण जरासुद्धा या सुरीला चिटकत नाही, म्हणजे समजायचं हे चांगल्या प्रकारे वाफून झाले. आता खाली काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आता आपण कापून घेणार आहोत. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. जसं की ह्याच्यापेक्षा छोटं कापू शकता किंवा मोठे कापू शकता. मी तर इथं जशा आपण नेहमी वड्या कापतो का नाही तशा चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे बघा. अगदी तुम्ही डायमंड शेपमध्ये म्हणजे जसे काजू कतलीचा आकार असतो तसंसुद्धा कापून घेऊ शकता. आणि वाव, बघू शकता अगदी सहजपणे वड्या निघतात. बिलकुलसुद्धा खाली चाळणीला चिटकलेल्या नाहीत बघा. आता तुम्ही अशा वड्या आदल्या दिवशीच करून ठेवू शकता आणि ज्या दिवशी पाहिजेत त्यावेळेस तुम्ही तळून घेऊ शकता. अगदी 8 ते 10 दिवस ह्या वड्या खराब होत नाहीत. म्हणजे ह्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि ज्यावेळेस तुम्हाला तळायच्या आहेत त्यावेळेस फ्रीजच्या बाहेर अगोदर 10 मिनटं काढायच्या आणि मग तुम्ही तळून घेऊ शकता किंवा फ्राय करून घेऊ शकता. संध्याकाळीसुद्धा आदल्या दिवशी ही तयारी करू शकता जर सकाळी तुम्हाला घाई गडबड असेल तर. आणि मग सकाळी फक्त तुम्हाला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या तुम्ही थोड्या तेलामध्ये तळून घेऊ शकता. पण आता इथं बघा मी जास्तीचंच तेल घेतले आणि ह्या वड्या तळून घेत आहे. अशा वड्या तळून घेतल्यामुळे ना मस्त कुरकुरीत चवीला छान लागतात. अगदी तुम्ही ह्या वड्यांना फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. म्हणजे जिरे, मोहरी, कढीपत्ता, तीळ घालायचं, चांगले तडतडले की ह्या वड्या हलक्या त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आणि मग तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. मस्त लागतात. आता ह्या वड्या चांगल्या सोनेरी रंग होईपर्यंत अशा तांबूस होईपर्यंत तळून घ्यायच्या मंद आचेवरती. गॅस स्टोव्ह फास्ट ठेवून जर तळलात तर वड्या ह्या वरून तळल्या जातील पण आतून मात्र कच्च्या राहतील. त्यामुळे मंद आचेवरती ना तुम्हाला ह्या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे आतपर्यंत तळल्या जातील आणि कुरकुरीत होतात बघा. आणि बघा इथं दिसायला किती छान दिसतात. सर्व वड्या इथं आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. कोणाला खायला जरी दिलात ना पटकन कळणार सुद्धा नाही की तुम्ही ह्या शेपूपासून वड्या केलेल्या आहेत. चवीला एक नंबर लागतात. आता मी सांगितल्यात ना म्हणून नक्की एकदा ह्या वड्या करून बघा. शेपूची भाजी खात नाहीत म्हणून काय झालं, वड्या तर करून बघा, अगदी आवडीने खाणार बरं का. आता वरून तर पाहिलात तुम्ही वडी. आता तुम्हाला एक मोडून दाखवते बघा. शिवाय तुम्हाला आवाजसुद्धा पुढे ऐकवते बघा. अगदी छान खमंग आतून खुसखुशीत अशी ही चविष्ट आपली वडी तयार झाली. आणि आता आवाजसुद्धा ऐका. आहे का नाही मग कुरकुरीत? तुम्ही सुद्धा करू ना, मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी ही वडी आवडली का. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.